नमस्कार. मी निलेश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष. त्याचबरोबर राष्ट्रीय निवासी बहुजन पत्रकारिता फेरीवाला संघ या संघटनेचा महाराष्ट्र प्रभारी म्हणून आहे. आज बदलापूरला आज दिनांक 30 जून रोजी बदलापूरला साधारण एक 1:30-2च्या दरम्यान नगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. आणि या कारवाईच्या दरम्यान कोणी राठोड या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावरती मारहाण करण्यात आलेली आहे. त्यांना दुखापत झालेली आहे, धक्काबुक्की करण्यात आलेली आहे, माल यांचा जप्त करण्यात आलेला आहे. मुळात हा माल जप्त करण्याचं काय कारण नव्हतं. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या माध्यमातून पत विक्रेता धोरण स्वीकार करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने टीव्हीसी कमिटी म्हणजे टाउन वेंडिंग कमिटी ही गठीत करण्यात आलेली आहे. यामुळे मुख्याधिकाऱ्यांचं अध्यक्षतेमध्ये त्यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये ही कमिटी चालत असताना 2 वेळा मीटिंग झालेली आहे आणि यापुढे नगरपालिकेच्या माध्यमातून सर्व पत विक्रेत्यांना बदलापूरचे जवळजवळ 965 पत विक्रेते आहेत. त्या पत विक्रेत्यांना लायसन आणि जागा देण्याचं नियोजन करण्यात आलं. परंतु आजची ही जी कारवाई आहे ही अतिक्रमण विभागाचे अधिकारी संदीप कांबळे साहेब आणि त्याचबरोबर विनोद वाल्मिकी आणि त्यांचे सर्व सहकारी जवळजवळ 25 ते 30 सहकारी होते त्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई बेकायदेशीर आहे कारण पत विक्रेता धोरणाच्या अनुषंगाने पहिले यांना पर्यायी जागा देणं गरजेचं आहे. हे स्वतः नगरपालिकेने मान्य केलेलं आहे. त्याच्या संदर्भात हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचे आदेश सुद्धा आहे. त्याच्या दरम्यान कारवाई करण्याच्या जेव्हा याच्या पूर्वी सुद्धा ज्या वेळेला कारवाई करण्यात आली होती त्यावेळेला पत विक्रेता आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून 14 दिवसाचं उपोषण करण्यात आले, आंदोलन करण्यात आले. त्यावेळेला नगरपालिकेने लेखी स्वरूपात हे मान्य केलेले आहे की पत विक्रेता धोरणानुसार सर्व कारवाई होईल आणि त्यांना लायसन व जागा देण्यात येईल. आज ही जी कारवाई करण्यात आलेली आहे ही कारवाईमध्ये त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे. त्यांचा माल जप्त करण्यात आलेला आहे. जेव्हा माल जप्त केला जातो त्या जप्त केलेला माल नगरपालिकेचे जे कर्मचारी अतिक्रमण विभागाचे आहेत ते लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि तो माल एकतर स्वतःच्या घरी घेऊन जातात किंवा तो विकला जातो किंवा त्याचा गैरफायदा करून त्याचा जो आहे तो स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी वापरला जातो आणि परत दिला जात नाही. मुळात ही जी कारवाई संविधानाच्या विरोधात आहे. ही सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या आदेशाच्या विरोधात आहे आणि पत विक्रेता धोरणाच्या विरोधात आहे. या अनुषंगाने आम्ही आता पोलीस स्टेशनला आलो होतो. ज्या आमच्या सोनी राठोड मावशी आहेत त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे त्या अन्यायाच्या विरोधात आम्ही या ठिकाणी तक्रार देत आहोत. पोलिसांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही याची पूर्ण सखोल चौकशी करून सगळे व्हिडिओ वगैरे पाहू आणि त्या अनुषंगाने जे याच्यामध्ये दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करेल. आमचा पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे. पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये सहकार्य केलं तर निश्चितच आमचं काय हरकत नसेल. परंतु जर पोलीस प्रशासनाने जर FIR घेतली नाही आणि गुन्हा जर दाखल केला नाही येत्या 2-3 दिवसात तर बहुजन मुक्ती पार्टी आणि सर्व पत विक्रेता आणि महाराष्ट्र स्तरावर पूर्ण जोर लावून आम्ही बदलापूरमध्ये आंदोलन चालता या संघाने आम्ही आता मुख्य अधिकारी जे आहेत मारुती गायकवाड यांची भेट घ्यायला जात आहोत. जर का त्यांनी याच्यामध्ये काही पर्यायी व्यवस्था केली आणि जर का यांना जागा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली, यांना पत विक्रेता धोरणानुसार यांना लायसन व जागा उपलब्ध करून जर देत असतील तर निश्चितच आम्ही सकारात्मक विचार करू. अन्यथा आमच्यावरती अन्याय झाला या अनुषंगाने आम्ही आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत. मावशी या ठिकाणी आहे. मावशी तुम्ही हालत बघू शकता. तिथे 8 दिवसापूर्वी या ठिकाणी तुम्ही पाहाल त्यांच्या हाताचं ऑपरेशन झालं. जवळ 1 लाख रुपये त्यांनी खर्च केलेले कर्ज घेऊन. याच्या अगोदर जेव्हा कारवाई झाली होती तर त्या केसिंगमध्ये तिला एका पत्रा लागला होता आणि पत्रा लागल्यामुळे यांना डायबिटीज असल्यामुळे ते पूर्ण आता जखम वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे डॉक्टरांनी 8 दिवसापूर्वीच त्यांचं ऑपरेशन केलेलं आहे. आणि लगेचच आता ही कारवाईमध्ये त्यांना धक्काबुक्की करून त्यांना काढलं गेलं. त्यांना महिलांना या ठिकाणी धक्काबुक्की केली गेलेली आहे. त्यांना त्यांच्या अंगाला स्पर्श केलेल्या प्रकारचा अन्याय आहे आणि हा अन्याय थांबवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी संपूर्ण महाराष्ट्र स्तरावरती टाकत आहे. या मीटिंग नंतर मी लगेचच आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय प्रतापदादा पाटील यांना संपर्क करणार आहे आणि त्यांच्या आदेशानुसार जे काही पुढची कारवाई आहे ती कारवाई आम्ही करणार आहोत.